राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता। गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी नसून काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईतील 10% पाणी कपात आजपासून मागे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय। मुंबईच्या धरणांमध्ये 73% साठा। मुंबईकरांना पुढचे 364 दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवला। 18,981 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पानशेत आणि वरसगाव धरणही भरायला सुरुवात। मुसळधार पावसामुळे नागपूरचा तोतला डोह प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले, तर निम्न मेळणा धरणाचे 21 दरवाजे आणि नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले असून 1,867 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो। पर्यटकांची गर्दी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा। पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फुटानं घट। पाणी पातळी 46.6 फुटांवर। सांगलीचा पुराचा धोका तुर्तास तरी टळला। कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी ओसरली, मात्र चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची मुसळधार बॅटिंग अजूनही कायम। कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। दोन्ही नदीकाठची पिकं गेल्या 8-10 दिवसांपासून पाण्याखाली असल्यानं कुजली। शेती पिकांचं मोठं नुकसान। वाशिममध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अडाण धरण प्रकल्प 100% भरला। अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले। दरम्यान पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्याचीही शक्यता। वाशिममधील सोनल धरण ओव्हरफ्लो। झाडं झुडपं वाढल्यानं धरणाच्या भिंतीला तडे जाण्याची नागरिकांमध्ये चिंता। तात्काळ झाडांची कटाई करण्याची मागणी। धुळ्यामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे जलप्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ। साक्री तालुक्यामध्ये देखील दमदार पाऊस झाल्यानं कान नदीवरचा जामखेडी मालनगाव प्रकल्प ओव्हरफ्लो। भंडाऱ्यामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं गोसीखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग काहीसा कमी। सध्या धरणाचे 33 दरवाजे 1 मीटरनं उघडले असून 2.5 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे मुंबई महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। महामार्गांवरच्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप। पुणे मुंबई महामार्गावरचे खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी। मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल। पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। या मार्गावरील जड अवजडसह हलक्या वाहनांची वाहतूक 3 दिवसांसाठी वळवण्यात आली आहे। हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। सायन उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार। 112 वर्ष जुना तसंच जीर्ण झाल्यानं पूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढणार। मुसळधार पावसामुळे भाज्या खराब होत असल्यानं दर कडाडले। चवळी, हिरव्या वाटाण्यासह कडधान्य महागली, तर टोमॅटोच्या दरानं 100 गाठली। मनुस्मृतीचा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार करणार। एनसीईआरटीचा निर्णय। शिक्षणप्रेमींनी व्यक्त केलं समाधान। कडाडून विरोध झाल्यानं शिक्षण विभाग बॅकफूटवर। मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर येरवडा कारागृहात बंदिस्त। वादग्रस्त IAS पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा। हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही UPSCचा जाब विचारण्यास नकार। भारताला आजही पदकाची आशा। नेमबाज रमिता जिंदाल अंतिम फेरीत दाखल। तिच्या कामगिरीकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष। दरम्यान अर्जुन बबूताही पुरुष नेमबाजांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत। आज सामना रंगणार, पदकाची आशा। भारताच्या मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत कांस्य पदक। 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मनू भाकरला कांस्य। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरला कांस्य पदक। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मनू भाकरला फोन। पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं। ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न नेहमीच पाहत असल्याची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मनू भाकरची विजयानंतर प्रतिक्रिया। अखेर पदक विजयाचं स्वप्न साकार झाल्याचं वक्तव्य। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं कांस्य पदक पटकावल्यानंतर प्रशिक्षक आणि पालकांकडून आनंद साजरा। सावरकर एअर रायफल क्लबमध्ये हाती तिरंगा घेऊन मिठाईचं वाटप।
ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी, एकेरीमध्ये मालदीवच्या रझाकवरती सहज विजय, सिंधू 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजयी. ऑलिम्पिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुलाची विजयी सलामी, श्रीजा अकुलाचा स्वीडनच्या क्रिस्टिनावरती 4-0 असा दणदणीत विजय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलैला होण्याची शक्यता. पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो, तसंच अमित शहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या. दिल्लीतील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांनी महायुतीतील सहभागाचे किस्से सांगितले. अमित शहा आणि अजित पवारांना लपून छपून भेटायची काहीच गरज नाही. छुप्या भेटीबद्दल कथित बातम्या आहेत, याला अधिकचं महत्त्व द्यायची गरज नाही. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य. भाजपसोबत गेलेले अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून माहिती होते, मात्र भाजपसोबत गेल्यापासून दादांना सगळं दुसऱ्यांना विचारून करावं लागतंय. आमदार रोहित पवारांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत व्यासपीठावर. हडपसरचे आमदार चेतन तुपेंची शरद पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थिती. नुकतेच बाबाजानी दुराणीही पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं का, या संदर्भात शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची मागणी. शिवसेनेनं 93 मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमले, पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार असल्याची आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. भाजपची 288 जागांची तयारी सुरू, पण मिळतील तेवढ्या जागा लढवू. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 2 दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर. नाशिक, सिन्नर, येवला विधानसभेचा आढावा घेतल्यानंतर आज निफाड आणि दिंडोरीचा आढावा घेणार. जागा वाटपावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात दाखल होणार. भगवानगडावरून पंकजा मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार. तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडूंची घोषणा. 9 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार. मनोज जरांगेंनाही आघाडीत येण्याचं निमंत्रण. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन राऊतांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. वाघ यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा तक्रारीत उल्लेख. परभणीच्या पाथरीमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं सुरू असलेलं आंदोलन 7व्या दिवशी मागे. मंत्री दीपक केसरकरांनी फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि माजी आमदार अमिता चव्हाणांना मराठा आंदोलकांनी अडवलं. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची चव्हाणांकडे मागणी. मुंबईमध्ये गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू. 20 कुत्री उपासमारीनं मरण पावल्याची तक्रार. पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल. गोंदियाच्या आमगाव सालेकसा या राज्य महामार्गाची प्रचंड दुरावस्था. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या 35 किलोमीटरच्या मार्गावर खड्डे. जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास. वरळीमध्ये बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा मृत्यू. ठाण्यातील व्यावसायिकाच्या गाडीनं धडक दिली होती. मागच्या 8 दिवसांपासून नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोनम वांगचुक यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा. लडाखला राज्याचा दर्जा पुन्हा मिळावा आणि राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात त्याचा समावेश व्हावा या मागण्यांसाठी वांगचुक यांनी मार्च महिन्यामध्ये 21 दिवस उपोषण केलं होतं. संसदेमध्ये आजही अर्थसंकल्पावर चर्चा होणार. विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प प्रस्तावाच्या चर्चेमध्ये सहभागी होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटीनंतर ट्विट करत फडणवीसांनी मोदींचे आभार मानले. केंद्राद्वारे दिलेल्या योजनांमध्ये बदल करू नये. नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
पंतप्रधान मोदींची भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सूचना। सीबीआय अटकेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर आज सुनावणी, तर मनीष सिसोदिया यांच्या जामिनाबाबतही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार। कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री HD कुमारस्वामींच्या नाकातून रक्त, मंत्री कुमारस्वामींवर नजीकच्या रुग्णालयात पुढचे उपचार सुरू। रामदेव बाबांविरोधातल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी। कोरोनिलने कोविड-19 बरा होऊ शकतो या दाव्याबाबत वैद्यकीय संघटनांनी दाखल केली होती याचिका। आशिया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, 8 गडी राखून श्रीलंका महिला संघानं आशिया चषक पटकावला। श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलग दुसरा दमदार विजय, श्रीलंकेचा 7 विकेट्सनं पराभव करत 2-0 भारताची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।